आपण सर्व उमेदवार या ठिकाणी उभे केलेत ते आपला माणूस शिवभक्त शरददादा सोनवणे की 8-10 दिवस सगळं अनाकलनीय आणि अनपेक्षित होतं. काय करायचं, परंतु रात्री दादांचा आदेश आला की तयारीला लागा आणि आम्ही दुपारी सर्वांनी तयारी केली. सगळे जे काही ग्रुप होते त्या सर्व ग्रुपला जे स्टेटस असतील, जवळजवळ आमचे जे काही ग्रुप होते, मग सोनवणे भाऊके असेल, इतर सोनवणे परिवाराचा जो ग्रुप असेल, त्या सर्व ग्रुपला आम्ही स्टेटस ठेवायची सर्वांना विनंती केली की आपले जे काही 3 उमेदवार आहेत त्या 3 उमेदवारांचं सर्वांनी स्टेटस ठेवायचं आणि जवळजवळ 1200 सोनवणे परिवाराचे नातलग असतील, इतर परिसरामध्ये जे काही आप्तेष्ट असतील, मित्र परिवार असतील, सगळे सोयरे असतील, सर्वांनी स्टेटस ठेवला आणि सर्वांचा अभिप्राय नंतरच्या काळामध्ये आम्हाला स्वतः आलं. म्हणजे यातून सांगायचंय काय की दादांनी आदेश दिला नव्हता, काहीतरी होईल या विचाराने दादाही होते, परंतु काही होणार नाही. आणि म्हणून की मंगेश अण्णा असतील, आमचे पिंपरी गणाचे जयसिंगजी पोटे असतील, आमच्या या शिंदेताई असतील, सपनाताई शिंदेताई असतील आळे विभागामधून, या तीनही उमेदवार एकदम सक्षम उमेदवार आहेत. कारण दादांना बाकीच्या सर्व मतदारसंघामध्ये जायचंय प्रचारासाठी. हा मतदारसंघ अण्णा असतील, नेताजी दादा असतील, प्रसन्न अण्णा असतील, हे सर्व जे काही धुरंधर माणसं आहेत, ह्या धुरंधर माणसांच्या खांद्यावरती सर्व धुरा देऊन हा मतदारसंघ ह्या सर्व लोकांच्या ताब्यामध्ये देऊन ह्या 3ही उमेदवारांना कसं निवडून आणता येईल आणि मला बाकीच्या 7 मतदारसंघामध्ये कसं लक्ष देता येईल यासाठी ह्या 3ही उमेदवारांची दादांनी नेमणूक केली, निवड केली आणि ते उमेदवार आपल्या समोर उभे आहेत. ते 3ही उमेदवारांसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सोशल मीडियाचा वापर करा. आपले जे काही नातेवाईक असतील त्या नातेवाईकांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या, मिळवा. सर्वांनी संयम ठेवून काम करा. कोणाला विरोध न करता आपले उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील, त्यांना जिल्हा परिषदेमध्ये, त्या पंचायत समितीमध्ये कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून त्यांचं कामाचं स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवा. कारण संयम हा सगळ्यात महत्त्वाचा गुण निवडणुकीमध्ये असतो, जो आम्ही दादांकडे पाहिला, जो दादांनी शिवरायांकडे पाहिला. कारण जेव्हा अफजल खान चालून आले त्याने आई तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं, गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली होती. महाराजांना वाटत नव्हतं त्या अफजल खानाला जाऊन तिथंच मारावं, पण महाराज थांबले. त्यांना माहित होतं की अफजल खानाचा कोठाळा काढायचा आहे, पण कुठं काढायचा आहे? प्रतापगडाच्या माचीवरती पायथ्याशी काढायचा आहे. आणि म्हणून महाराजांनी संयम राखला. महाराजांनी पुढचं एक गोष्ट सांगितली का तरुणांनो जागृत राहा. म्हणजे त्यांनी मावळ्यांना सांगितलं की मावळ्यांनो, तरुणांनो जागृत राहा. ज्या वेळेस सरपटायचं असेल तेव्हा सरपटा, आणि जेव्हा फणा काढायचा असेल तेव्हा फणा काढा. आपलं चुकतं, आपण जेव्हा सरपटायचं असतो तेव्हा फणा काढतो, जेव्हा फणा काढायचा असतो तेव्हा सरपटायचो. याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण संयम हा. आपल्या सर्वांनी संयम ठेवून काम करा. आपला विजय निश्चित आहे. या 3ही उमेदवारांना येत्या 5 तारखेला धनुष्यबाणाच्या बटनासमोर आपण सर्वांनी बटन दाबण्यासाठी सांगून त्यांना बहुमताने कसं निवडून आणता येईल यासाठी सर्वांनी कसोटीने प्रयत्न करा. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.